लोणावळा आणि खंडाळा परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण परिसर पर्यटकांना खुणावू लागलाय। दाट धुकं, रिमझिम बरसणारा पाऊस, हिरवाईनं नटलेला सह्याद्रीचा डोंगर आपल्याला आणि पर्यटकांना भुरळ घालतोय। पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। पावसात भिजण्याचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला जातोय। लोणावळ्यातील अमृतांजन पॉइंट इथल्या खोलदरीमध्ये उभारण्यात आलेला महत्वाकांक्षी मिसिंग लिंक हा दाट धुक्याच्या चादरीत पूर्णपणे हरवून गेलेला आहे। अनेक पर्यटक या निसर्ग सौंदर्याचे क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी आतुर आहेत। पावसाळा म्हटलं तर पर्यटकांची पावले ही आपसुक वळतात ती लोणावळा आणि खंडाळ्याकडे। पण जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून लोणावळ्यात दमदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक जे आहेत ते दाखल झाले आहेत। सध्या मी लोणावळ्यातील अमृतांजन पॉइंट या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण नयनरम्य दृश्य जे आहे तो धुक्याचा आहे। या धुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर रेल्वे लाईन असो किंवा मिसिंग लिंक असो हा पूर्णपणे हरून गेलेला आहे। हे सगळं असं दृश्य नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी जे आहे हे पर्यटक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणचं जे पर्यटनाचा आनंद देखील ते घेत आहेत। आपल्या सोबत काही पर्यटक आपण त्यांच्याकडे जाऊया। काय सांगाल, कसं वाटतं इकडे आल्यावर? सर, इथं एक स्वर्गाचं वातावरण आहे। स्वर्गात आल्यासारखं वाटतंय इथं। माणूस इथं येऊन एकदम आपलं जे टेन्शन आहे सगळं विसरून जातो। एकदम जे माहोल आहे ना एकदम वेगळंच आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी मक्याचा आनंद घेत आहेत। त्याचप्रमाणे बघितलं तर विविध प्रकार जे आहेत ते खाण्याचे या ठिकाणी मिळतात आणि हे पर्यटक जे आहेत ते प्रत्येक वस्तूचा या ठिकाणी आस्वाद घेतात। आपल्यासोबत अजून काही पर्यटक आहेत। त्याला काय सांगाल, कसं वाटलं इकडे येऊन? आज इकडं आम्ही 1 तासापासून मिसिंग आपलं अमृतान ब्रिजच्या वरती आहे। आम्ही बराच वेळ झालं इथून जी रेल्वे जाते धुक्यातून ती पाहण्याचा हे बघतोय, पण ती पण धुक्यामुळे दिसत नाही। पण ह्या धुक्यातून थोडा डोंगर उघडा होतोय, परत झाकला जातोय। तसंच मिसिंग लिंक पण थोडा उघडा होतोय, थोडा झाकला जातोय। आणि हे जे दृश्य आहे हे पाहण्यासाठी लोक उटीला, म्हैसूरला का जम्मू काश्मीरला जातात। त्याही पेक्षा इथं लोणावळ्यातील जे दृश्य आहे अगदी नयनरम्य आहे, डोळ्याचं पारणं फेडत आहे। आणि जो वर्षभर आलेला सीन असतो तो माणसाचा निघून जातो। अशा प्रकारची जी धमाल मजा आहे ती ह्या ब्रिजवर वाखण्यासारखी आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे पर्यटक जे आहेत या धुक्यामध्ये मिसिंग लिंक शोधत आहेत आणि रेल्वे लाईन जी आहे ती देखील शोधत आहेत आणि अशा प्रकारे पर्यटनाचा आनंद घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा।